मागील मॅचचा हिरो सोहम यायचंय, आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब सोहमला मात्र दिला जातोय बॉसच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या माध्यमातून. चला जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये चला गुलमोहर टीम एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गुलमोहर टीम प्रशांत आणि 9 सेकंडला किरण आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सुनील P1 चं पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज होतात. अमर सरांचा इशारा येतोय. मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. संघर्षाला होतोय सुरुवात. बोत्रेवाडी विरुद्ध मेड या दोन संघांमधली लढत. पहिला बॉल सुनील यांचा प्रशांत साठी. पहिलाच बॉल वाईट +1 अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात. हो खूप चांगला बॉल. या बॉल वरती कमबॅक केलाय परंतु बॉल हातातून निसटलाय. डी झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र प्राप्त होते. पुढचा बॉल अगदी अकुडबाचा बॉल होता. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे डेंजर झोनला. बॉल हातातून निसटलाय. फेकी अचूक पाहायला मिळाली परंतु जिथे मात्र पाहायला गेलं तर 9 सेकंड हेडला थोडीशी चुकी झाली. शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला. टीमची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती मात्र लागतायत. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवत आहे. श्री बाळेश्वर चषक 2024. खूप चांगली क्रीडा स्पर्धा. ब गटातली दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि जर पाहायला गेलं तर एका बाजूला बोत्रेवाडी तर दुसऱ्या बाजूला मेड. या दोन संघांमधली ही लढत. सुनील यांचा पुढचा बॉल. आता मात्र किरण स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल फेस करेल या स्पर्धेतला. ओहो स्ट्रेट बॅट, सीधी बॅट, नो बकवास. क्लिअर केलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. बाळेश्वर चषक. सरळ बॅटने अगदी लॉंग ऑन रिजन क्लिअर केलंय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. खुला टाकलेला बॉल अगदी ड्राइव्ह सुरू केलाय. क्षेत्ररक्षक तैनात होता 30 यार्ड सर्कल मध्ये. टीमची धावसंख्या 1 वर 1 11 धावा. पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट झाली. आता प्रशांत स्ट्राइक असेल. सुनील एक मोठा फटका आलाय. ओहो खूप चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन या बॉल वरती केलंय. सुनील कमबॅक करत असताना या बॉल वरती कमालीचं कमबॅक पाहायला मिळतंय.
कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी अनुभव आहे त्यांच्याकडे देखील जर्सी नंबर 16 सुनील हो खोला टाकलेला बॉल ड्राइव्ह जरूर केलाय मिड ऑनचा क्षेत्ररक्षण अगदी वेगाने आलाय बॉल पर्यंत खोला टाकला होता ओव्हरची होते समाप्ती शेवटच्या बॉल वरती एकच धाव आली आहे प्राप्त होते टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 12 टीम बोत्रेवाडी संघ 12 धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय चला जास्त वेळ घेऊ नका टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो 15 मिनिटाचा अवधी आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत 15 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक आणि इनिंग मात्र संपवायची आहे मागील मॅच मध्ये मानाईनगर विजेता संघ ठरला होता परंतु या मॅच मध्ये कोणता संघ विजेता होईल आणि मानाईनगरशी 2 हात करेल पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल पुढचा बॉल घेऊन मात्र सज्ज होतील गोलंदाज मात्र पाहायला मिळतात सचिन देसाई SD पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत जर्सी नंबर 5 SD यांचा पुढचा बॉल या स्पर्धेतला पहिला बॉल टाकण्यासाठी मात्र सज्ज होत आहेत SD फुल टॉस बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होईल क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि 4 धावांचा फटका टीम गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी संघाला मात्र मिळतोय 4 धावा आल्यात पहिल्या बॉल वरती चौकार आलाय ओहो फटका बसलाय शॉर्ट बॉल होता धीम्या गतीने टाकलाय इथे फटका फसलाय मिडॉनला पकडले झेल फलंदाज बाद जावं लागेल माघारी प्रशांत बॅक टू दी डगआउट पहिला धक्का लागतोय टीम बोत्रेवाडी संघाला सचिन SD यांनी मात्र कमबॅक केलंय या बॉल वरती पहिल्या बॉल वरती मोठा फटका आला होता परंतु या बॉल वरती मात्र कमबॅक करत असताना टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं या बॉल वरती सचिन यांनी नवीन बॅटर युनाइट नावर 3 मध्ये जयेश आलाय बॅकफुटला जाऊन अगदी ऑन साइडला दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक आहे तैनात डीप मधून प्रोटेक्शन दिलं जात आहे 1 धाव याही बॉल वरती येते सिंगल आली आहे सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 17 या धाव संख्येवरती 17 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय 3 बॉलचा खेळ झालाय अजूनही 3 बॉल शिल्लक ओ खूप चांगला बॉल त्याच्यावरती चढवला आक्रमण अमोल यांनी खूप चांगला स्टॉप केलाय 2 धावा आल्यात या बॉल वरती 2 धावा जमवण्यामध्ये प्रयत्न यशस्वी ठरतायत 19 धावा धावफलकावरती लागतायत सचिन यांच्या विरोधामध्ये अगदी 2 धावा जमवण्याचं काम किरणच्या बॅट मधून रन जमा होत आहेत ओहो शॉर्ट बॉल पुल केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होईल 4 धावांसाठी आणखीन एक येतोय चौकार बाळेश्वर चषक
हो हो, बैठा फटका सजवलाय. ओहो, हातामध्ये फेविकॉल चिपकवलाय. ये फेविकॉल का जोड़ है, मजबूत जोड़ है, टूटेगा नहीं. खूप चांगली कॅच सुनील यांनी पकडले मिड विकेटला. बॉस यांच्याकडनं 51 रुपीज. आणखीन कॅच पकडल्या तर पैशाची उधळण मात्र केली जाईल. चला, टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. टीम मेड जास्त वेळ खर्च करू नका. 15 मिनिटाचा अवधी आहे. टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त झाल्यानंतर 23 धावा लागतात. धाव फलकावरती 23. 23 धावा. सागर आलाय अंतिम षटकामध्ये. व्हाईट बॉल. अंपायरचा निर्णय येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. हो हो, खूप चांगला फटका सरळ बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात. अँडी होते त्या ठिकाणी, कुठलीही चुकी केली नाहीये. आणखीन एक विकेट गॉन होते. फलंदाज बाद, जावं लागेल माघारी जयेशला. त्याचबरोबर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे हा संघ देखील या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर गेल्या सॅटर्डे संडेला शनिवार रविवारी ज्यांचं आयोजन होतं वन साइड जिवाळा टीम ही देखील उपस्थित झालेत. नेक्स्ट मॅच तुमचीच आहे. ओहो, लोअर फुल टॉस बॉल. आव देखा ना ताव, मला हवी आहे संघासाठी जाव. आणि धाव घेतलीये. 6 धावा आल्यात. काय फटका सजवलाय. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण पहा. मनगटाचा वापर जरूर केलाय. ओहो, खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल होता. डॉट बॉल आलाय. ओहो, फटका चांगला आहे. उंची जास्त आणि लांबी देखील मिळाली आहे. आणखीन बडीव, धुरळा उडीव, आणखीन एक येतोय षटकार. हो हो, फ्लिप केलाय, परंतु एकच धाव मात्र मिळेल. मैदान जर 360 असतं तर हा चौकार किंवा षटकारच असता, परंतु मोठे फटके पाठ मधून येत आहेत ओमकारच्या. सरपंच जरा सावकाश जा, तिथे आजगर बिजगर असेल, कारण सावकाश, काळजी घ्या, तुमची गरज आहे.
हो, खोलात टाकलेला बॉल ओव्हर पिच होता. सुनील बॉल पर्यंत अगदी वेगाने गेलेत, फेकी केली गेली आहे आणि तिथे वेगाने धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा ओव्हरची होते समाप्ती. पहिला डाव पूर्वार्धाचा खेळ समाप्त होतोय. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 39 आणि लक्ष असेल 40 धावांचं. कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल जास्त वेळ न घेता टीम बोत्रेवाडी संघ आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचंय. 15 मिनिटाचा अवधी. कोण विजेता संघ होईल आणि मानाई नगरशी 2 हात करेल. एका बाजूला गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी त्यांच्या विरोधात रॉयल 11 मेड या 2 संघांमध्ये ही लढत मात्र पाहायला मिळते. चला जास्त वेळ न घेता टीम बोत्रेवाडी आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लाईनअपची शिस्त पाळा. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संपूर्ण नियम. वन साइड जिव्हाळा आणि त्याचबरोबर ज्योतिर्लिंग स्पोर्ट उदवणे या दोन्ही टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. तुमचं या बाळेश्वर चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. येणाऱ्या काळामध्ये पाटण तालुका प्रीमियर लीग चं भव्य दिव्य असं आयोजन, डे नाईट क्रिकेट स्पर्धा स्वप्न प्रत्येकाने पाहिलं. प्रत्येकाचं स्वप्न येणाऱ्या काळामध्ये साकार होणार आहे आणि जे स्वप्न साकार करण्यामध्ये महत्वाची भूमिका ज्या व्यक्तीच्या माध्यमातून बजावण्यात आली ती व्यक्ती म्हणजे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अर्थातच संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस आणि यांच्या संकल्पनेतून ती क्रीडा स्पर्धा एक भव्य दिव्य आयोजन. पाटण तालुका प्रीमियर लीगचं 5वं पर्व आपल्या भेटीला येत आहे. येणाऱ्या काळामध्ये ऑक्शनची डेट तुमच्या ग्रुपवरती नक्कीच दिली जाईल. फॉर्म मात्र फिलअप करण्यासाठी थोड्याच दिवसांमध्ये ग्रँड ऑक्शन नक्कीच पाहायला मिळेल. पाटण तालुका प्रीमियर लीगचं सीझन क्रमांक 5वं आहे. 5व्या क्रमांकामध्ये 5व्या पर्वामध्ये 5व्या सीझन मध्ये पाटण तालुका प्रीमियर लीग एक ग्रँड सेलिब्रेशन, ग्रँड ऑक्शन नक्कीच डेट तुम्हाला कळवली जाईल. उत्सुकता प्रत्येकाला आहे पाटण तालुका प्रीमियर लीगची आणि त्याचबरोबर आणखीन एक मोठी स्पर्धा अर्थातच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग PMPL ही देखील क्रीडा स्पर्धा, डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं हे देखील आयोजन येणाऱ्या काळामध्ये करण्याचा मानस देखील पाहायला मिळणार आहे. शिवा जाधव बॉस आणि संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून, कारण हे व्यक्तिमत्व आज प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा व्यक्तिमत्व, कारण क्रिकेटवरचं असलेलं प्रेम, सातत्याने खेळाडूंवरचं असलेलं प्रेम, क्रिकेट रसिकांना, क्रिकेट खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करण्याचं काम आज या नवी मुंबई नगरीमध्ये येऊन जे स्वप्न ज्याने पाहिलं ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरण्याचं काम या एका व्यक्तिमत्वामुळे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ह्या अनेक क्रीडा स्पर्धा, टीमची धावसंख्या 39, 40 धावांचं लक्ष, येणारे 18 बॉल आणि 40 धावा करायच्या टीम रॉयल 11 मेड या संघाला. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सचिन आणि 9 सेकंडला अमोल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं P1चं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज किशोर काटे स्वतः कर्णधार आहेत. ओपनच्या टुर्नामेंट त्याने गाजवल्यात. हो, खूप चांगला बॉल, यश त्यांच्या वरतून जाणारा बॉल सचिन यांना मात्र समजलेला नाहीये. सचिन देसाई स्ट्राइक एंडला SD आहेत. ID साठी पुढचा बॉल किशोर यांच्या माध्यमातून. पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय. आता दिशेपासून कुठेतरी भरकटतायत. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव.
हो यावेळेस मात्र पहा 30 यार्ड सर्कल मध्ये खूप चांगला स्टॉप. इथे नॉन स्ट्राइक एंडला डेंजर झोनला होता. सचिन यांनी कॉलिंग कॉल दिला. रन घेण्याची गरज नाहीये कारण क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. कोणतीही धाव नाहीये. याही बॉल वरती मात्र डॉट बॉल आलाय. अवांतर धाव संख्येने खातं उघडलंय, अकाउंट ओपन केलंय. हो बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. 2 धावा. ओहो सरळ बॅटने उंची जास्त लांबी कमी इथे मिळते विकेटची हमी. फलंदाज बाद. किरणने पकडलाय झेल. पहिला धक्का टीम मीडिया संघाला. जावं लागेल माघारी एसडी यांना. सुनील नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. किशोरचा पुढचा बॉल सुनील यांच्यासाठी हलक्या हाताने ढकलून दिलाय. सन्मान दिलाय. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव फलक 3 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय. सिंगल आले. वनडी. अतुल भालेकर यांच्याकडनं प्रति षटकाराला रेड बुल सुनील यांच्यासाठी. हो ड्राइव्ह सुरू केलाय. अगदी मिड ऑन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी केली गेली. एक धाव मात्र कंप्लीट होते. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 4 या धाव संख्येवरती. 12 बॉल आणि आता करायचे आहेत 36 धावा. 12 बॉल 36 ची गरज अजूनही टीम रॉयल 11 मेड या संघाला. पाहावं लागेल कशा पद्धतीने मात्र फटकेबाजी होईल मैदानाच्या आतमध्ये. निलेश गोलंदाज स्ट्राइक वरती. पुढचं षटक घेऊन स्ट्राइकला सुनील. शॉर्ट बॉल होता. यश त्यांच्या वरतून जाणारा बॉल परंतु विकेट कीपरने चुकी केली आहे. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र प्राप्त होते. वनडी आली आहे. पुन्हा एकदा सोडून दिलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. अजित आलाय नवीन बॅटर इनेट नंबर 4 मध्ये. ओहो पहिलाच बॉल बिग हिट केलाय.
आव देखा ना थाव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव. एजेने ठोकलाय षटकार. ओहो, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये. 2 धाबा. टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. मोठ्या फटक्याची गरज असेल, लक्ष मोठं आहे. ओहो, ऑन साइडला दिशा दिली आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. 15 धावा धाव फलकावरती लागतायत. मोठ्या फटक्याची गरज असेल, एजेच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या खूप जास्त आहे, त्यामुळे मोठ्या फटक्याची गरज असेल. 7 बॉल 25 धावांची अजूनही गरज आहे. शॉर्ट बॉलचा वापर ऑफ साइडला टोलवलाय. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. 16 ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. 2 षटकाच्या खेळीनंतर टीमची धावसंख्या 16 ला 2. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत टीम रॉयल 11 मिडा संघाला 24 धावा. 6 चेंडू आणि 24 ची गरज. एजे आहे, एजेला मात्र मॅच जिंकून द्यावी लागेल. खूप वेळा त्यांच्या हातामध्ये माईक असतो, मायक्रोफोन असतो, परंतु आता बॅट आली आहे. बॅट मधून बोलावं लागेल. फुल टॉस बॉल, इथे कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे. चला रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल आहे हा. फ्रीडचा बॉल, व्हाईट बॉल. फ्रीड कंटिन्यू आहे. बघूया. लोअर फुल टॉस बॉल पायावरती आदळलाय. एजे वरती मात्र सर्वांच्या नजरा आहेत, टीमच्या नजरा आहेत. अजितला काहीतरी करावं लागेल. पाच बॉल 20 ची गरज. 5 बॉल 20. एजेला संधी आहे हिरो बनण्याची. बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. आता 5 बॉल 19 धावांची गरज. यस, रिव्ह्यू घेतलाय. नको, 5 बॉल 19.
बाटला ब्रश झालाय, बैठा फटका सजवायचा होता. 4 बॉल 19 ची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. सलग 3 मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात एजेला. फुलटॉस बॉल होता. ऑन साइड ला दिशा दिली आहे. मिड विकेट मधून काउ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली गेली आहे. 2 धावा आल्यात. दम लागलाय. 2 धावा घेतल्यात. जास्त धावल्याने दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दमच लागतो, परंतु मॅच जिंकण्यासाठी देखील दम लागतो. 1 रन शॉर्ट आहे, त्यामुळे 1च रन मात्र मिळेल. आता 3 बॉल 18 धावांची गरज. 3 चेंडू 18 ची गरज असताना ऑफ साइड ला मात्र टोलवलेला हा बॉल. एकच धाव. औपचारिकता शिल्लक आहे. पूर्णपणे हा सामना कुठेतरी बोत्रेवाडी संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय. 2 बॉल 17 ची गरज. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल. औपचारिकता शिल्लक. 1 बॉल 17 ची गरज. 1 चेंडू 17 धावा. आणि इथे सामना पूर्णपणे जिंकलाय टीम बोत्रेवाडी या संघाने. हार्ड लक बॅड लक टीम रॉयल 11 मेड. चला टॉस साठी या लगेच मानाई नगर आणि बोत्रेवाडी. कॅप्टन टॉस साठी या प्लीज.